शहापूरच्या एका शाळेमध्ये किळसवाणा प्रकार घडलाय। शाळेच्या शौचालयामध्ये रक्त पडलेलं दिसल्यामुळे विद्यार्थिनींचे कपडे काढून तपासणी करण्यात आलेली आहे। मासिक पाळी कुणाला आली हे तपासण्यासाठी हा बिभत्स प्रकार घडल्याचं समोर आलंय। जास्त घाबरलेले आहेत। त्यांनी घरी सांगण्याची हिम्मत पण केली नव्हती, पण एका मुलीने ती हिम्मत केल्यामुळे हे सगळं प्रकरण बाहेर आलंय। प्रत्येक मुलीने घरी सांगितले। मुलींची अशी मानसिकता आहे का आम्ही आता स्कूल मध्ये जाणार नाही, एवढा त्यांच्या मनावर त्यांचा एवढा परिणाम झालेला आहे की त्या शाळेत जायला तयार नाही। ज्या मुलींना पिरियड्स बद्दल माहित नाही त्या मुलींना ढकलत त्यांनी नेऊन आणि त्यांची चेकिंग केलेली आहे। आणि मेन म्हणजे त्या मुलींचे फिंगरप्रिंट्स घेतले। काय कारण फिंगरप्रिंट्स घेण्याचं काय मोठे आतंकवादीचं काम केलंय का? केलेलं आहे की त्यांचे फिंगरप्रिंट्स घेतले म्हणून। कशासाठी मावशी वॉशरूमच्या बाहेर बसतात, मुलींना काही समजलं नाही समजलं, लहान मुलांचं काही चुकलं तर मावशी साफसफाई करायलाच ठेवलेत ना। आणि ज्या 4 टीचर आहेत ज्या चेकिंगला होत्या त्यांना आदेश आला ना, मग त्यांनी हे चेकिंग करायला नको होतं, त्यांना चूक वाटतंय। मासिक पाळी आली म्हणजे काही गुन्हा नाही, पण रक्ताचे डाग आढळले म्हणून शाळेकडून ही क्रूरतेची परिसीमा गाठणं म्हणजे अतिशय लज्जास्पद अशी बाब आहे। घडलेली ही घटना केवळ अमानवी नाही तर थेट स्त्रीत्वाचा आणि विद्यार्थिनींच्या आत्मसन्मानाचा भयानक असा अपमान आहे। शाळा म्हणजे विश्वासाचं, संरक्षणाचं ठिकाण असायला हवं, पण या घटनेनंतर या विद्यार्थिनींसाठी शाळा म्हणजे भीती, लाज आणि मानसिक छळाचा अड्डा बनलाय। या घटनेबाबत संबंधित मुख्याध्यापकांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला असं समजतंय। याशिवाय जे जे जबाबदार असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यायलाच हवा, यासाठी मी स्वतः सुद्धा त्याचा पाठपुरावा करणार आहे।